ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभे देवैः सदा वन्दिता। जेव्हा जेव्हा आपला अर्जुन होतो, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, काय करायला ह्याच्याविषयी आपलं कन्फ्युजन असतं, तेव्हा आपल्याला कोणीतरी माहिती देणारा कृष्ण पाहिजे असतो. तर देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना भारतीय संस्कृतीचे विविध आयाम आपण दाखवून देऊ. आपण भारतीय ज्ञान परंपरेची भाषा करतो आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हिणकसपणाला, कुठल्याही प्रकारच्या संकीर्णतेला, कुठल्याही प्रकारच्या आपल्या आत्मप्रताडनेला कारणीभूत होईल अशा कोणत्याही गोष्टीला यामध्ये अजिबात स्थान नाही, याची काळजी घेऊन हे शिवधनुष्य आपण उचललं तर माझी अशी खात्री आहे की येणाऱ्या सगळ्या व्याख्यानमालांच्या अनुषंगाने आपल्याला ज्ञानकुंभ त्याच्यात सहभागी होण्याची एक चांगली संधी मिळेल आणि नाशिकमध्ये होत असलेला कुंभ हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल, भरभरून वाहेल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य होईल. मी आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आयाम नाशिकच्या या ज्ञानकुंभाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याबरोबर उपस्थित असलेले आयामचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भरत केळकरजी, डॉक्टर मिलिंद कुलकर्णीजी, ज्यांच्या अध्यक्षीय उद्बोधनाची एक चांगली पार्श्वभूमी या माझ्या प्रतिपादनाला मिळाली आहे, ते सरकारी अधिकारी असूनही सरकारी अधिकारी नसल्यासारखं ज्यांनी भाषण केलं असे डॉक्टर प्रवीण गेडाम आणि माझ्या जन्मगावच्या आपण सर्व मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आज 16 मे आहे आणि 16 मे हा दिवस 2014मुळे खूप ऐतिहासिक महत्त्वाचा झाला. म्हणजे केवळ नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या पक्षाचा विजय झाला आणि एक नवीन सरकार आलं, एवढ्यापुरती ती घटना मर्यादित नव्हती. आपल्याला तर हे माहिती होतंच, पण भारताकडे पाश्चात्य दृष्टीने बघणाऱ्या गार्डियनसारख्या वर्तमानपत्राला ते कळलं होतं आणि त्याचा संबंध आजच्या विषयाशी आहे. बरोबर 16 मे 2014ला गार्डियननी एका अग्रलेखामध्ये लिहिलं होतं की नरेंद्र मोदी आता सत्तेवर येणार आहेत आणि पुढचं वाक्य असं होतं की परहॅप्स नाऊ द ब्रिटिशर्स विल हॅव टू फायनली लीव इंडिया. आणि तोच स्वबोध आहे जो 75 वर्षाचा अनुशेष होता, तो भरून काढण्याच्या प्रक्रियेला एका अर्थाने 16 मे 2014पासून सुरुवात झाली आणि त्याच्या आणखीन अंतरंगामध्ये जाऊन अधिक सखोल अशा पद्धतीने भारतीय ज्ञानपरंपरेचं एक आकलन नव्या पिढीपर्यंत पोचवण्याची ज्यांची तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, इथे नवीन पिढी पण आहे, त्यांच्या संदर्भातलं म्हणजे त्या संदर्भातलं काही विवेचन मी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करतो आहे. 14 मे 2014च्या 16 मेचा विषय निघालाच आहे, तर हे नव्या पिढीचं विचार करणं कसं आहे याची एक वानगी सांगण्याचा मोह मला होतो आहे. 2014च्या निवडणुकीत पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रचारामध्ये मी होतो. तर तरुणांच्या एका समूहाला संबोधित केल्यानंतर सगळे तरुण होते, त्यावेळी जेन झी असा शब्द आलेला नव्हता, तो अलीकडे आला, पण त्या वयोगटातले. तर त्यातला एक तरुण मुलगा व्यासपीठाजवळ आला आणि तुमचं भाषण खूप चांगलं झालं वगैरे वगैरे म्हणाला, पण म्हणाला की मला एक विचारायचं आहे, डू यू नो व्हॉट अवर जनरेशन वॉन्ट्स.
तर असा एकदम प्रश्न कोणी विचारत नाही, पण त्यांनी विचारला. तर मी क्षणभर आता ह्याला काय उत्तर द्यावं, तर मी म्हटलं की बहुधा मला माहिती आहे, कारण माझा मुलगा तुझ्याच वयाचा आहे, पण तू सांग ना मला, तुझ्या पिढीला नेमकं काय हवं आहे? तर म्हटलं सिम्पल आहे सर, मी त्याची भाषा वापरून सांगतोय. आमचे फंडाच खूप क्लिअर आहेत. व्हॉट वी वॉन्ट इज 5 4 3 2 1. तर म्हटलं मला समजलं नाही, हे काय कोड आहे? तर म्हणाला सिम्पल आहे, वी वॉन्ट 5 फिगर सॅलरी, 4 व्हीलर, 3 बेडरूम हॉल किचन, 2 किड्स अँड 1 वाईफ. आता हे जेंडरच्या हिशोबाने 1 हजबंडही करायला हरकत नाही, पण इतकी आमची कल्पना आहे. आम्हाला काय हवं आहे ते आम्हाला माहिती आहे. पीरियड. फोकस. ही पिढी आहे. ज्या पिढीला आपल्याला हे ज्ञानपरंपरेचं महत्त्व समजावून सांगायचं आहे. याचा अर्थ ती फार मटेरियलिस्टिक आहे, भौतिकतावादी आहे असं मी म्हणणार नाही. ती खूप स्पष्ट आहे, ती खूप निर्भीक आहे, ती खूप म्हटलं तर परखड आहे, स्पष्टवक्ती आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हे काही दुर्गुण आहेत असं मी मानणार नाही. आणि त्यामुळे या पिढीला ज्यांचं ब्रीदवाक्य, त्यांना ही म्हण माहिती असो वा नसो, पण ते आहे म्हणजे बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा. तर आपल्याला बाप दाखवला पाहिजे आणि तो आधी आपल्याला कळला पाहिजे. जो बाप त्यांना दाखवायचा आहे आपल्याला भारतीय संस्कृतीचा, त्या संस्कृतीचं हे जे बापपण आहे ते आधी आपल्याला समजलं पाहिजे आणि ते आपल्या नव्या पिढीला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून ही जी देशी ज्ञानसंपदा आहे, ही जी भारतीय ज्ञानसंबंध आहे, तिचं वैशिष्ट्यच हे आहे की तिला इथल्या मातीचा सुगंध आहे. ती कुठून तरी आयात केलेली नाही. आणि खरं म्हणजे बरेच जण शिक्षण क्षेत्रातले नामवंत या ठिकाणी आहेत, आपण सहमत व्हाल माझ्याशी की हे काम जे 1947ला देश स्वतंत्र मिळाल्यानंतर लगेचच व्हायला हवं होतं, ते दुर्दैवाने त्यावेळी झालं नाही. खरं म्हणजे 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आपल्या समाजाच्या संस्कृतीला, समाजाच्या भूतकाळाला, वर्तमानाला आणि भविष्याला साद घालणारं असं शैक्षणिक धोरण, तशा पद्धतीची पाठ्यपुस्तकं ही आपल्याकडे यायला हवी होती, पण तसं झालं नाही. वेगवेगळी स्थित्यंतरं होत गेली, आयोग नेमले गेले, समित्या नेमल्या गेल्या, पण अभ्यासक्रमात जो काही मूलभूत परिवर्तनाचा सगळा आशय अभिव्यक्त व्हायला हवा होता, त्याला आत्ता विशेषतः नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून सुरुवात झाली आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. याचं कारण हे आपल्या पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आत्ता गेडाम सर म्हणाले की प्राचीन म्हणजे सगळं काही पारंपरिक, सगळं काही एक प्रकारे त्याज्य, सगळं काही गतानुगतिक अशा प्रकारचं, आणि आपल्याला तर आधुनिक दृष्टी बाळगायची आहे, मग परंपरेला सोडा. म्हणून आपल्याकडे जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका ही कविता लोकप्रिय झाली. त्यात आशय नाही असं कोणाचंच म्हणणं नाही, पण जुनं ते सोनं हे देखील तुम्ही आम्हीच एकमेकाला सांगत आलो. मग या दोन्हीमध्ये काही ना काही तथ्य आहे ना. सगळंच जुनं सोनं नसेल, पण सगळंच जुने जाऊ द्या मरणा लागून याची आवश्यकता नसेल. हा जो विवेक शिकवण्याची आवश्यकता होती तो विवेक शिकवला गेला नाही. आणि त्यामुळे भूतकाळापासून पूर्णपणे एक प्रकारे आपला काहीतरी विच्छेद करण्यामध्ये मोठी मर्दुमकी आहे, मोठा पुरोगामीपणा आहे, मोठी आधुनिक दृष्टी आहे, असं एक चित्र रंगवलं गेलं. आणि कोणत्याही संस्कृतीचा जो प्रवास असतो तो भूतकाळाकडून वर्तमानामार्फत आणि भविष्याच्या दिशेने असतो. याचं भान ना शिक्षण तज्ज्ञांना राहिलं, ना शिक्षण देणाऱ्यांना राहिलं, शिक्षण घेणाऱ्यांना राहण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्यामुळे आज आपल्याला इतक्या वर्षांच्या अनुशेषावर मात करण्यासाठी असं विचारमंथन घडवून आणावं लागतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. एक प्रकारे यातनं एक इंग्रजीत जो शब्द आहे सेल्फ फ्लॅगेलेशन, म्हणजे स्वतःच्या अंगावरच चाबूक मारून घेण्याची जी एक प्रवृत्ती आहे ती इतकी बळकट झाली की आपल्याकडे काही चांगलं नव्हतंच, आपल्याकडे सगळंच काही वाईट होतं. मग त्यात उच्चभ्रू लोक, ब्राह्मण्य असे सगळे विषय आणले गेले आणि अनावश्यकरित्या अशा प्रकारची एक सामाजिक म्हणजे मुळात दरी नव्हती असं माझं म्हणणं नाही,
पण ती मिटवण्याऐवजी ती वाढवण्याकडे प्रयत्न होत गेले. त्यातनं आत्मपीडनाच्या बरोबर एक प्रकारची पराभूत मानसिकता ही निर्माण झाली. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की जो एक आपल्या देशाबद्दलचा, संस्कृतीबद्दलचा, आपल्या भाषांबद्दलचा सुद्धा जो एक स्वामित्व भाव निर्माण व्हायला हवा होता तो झाला नाही. इंग्रजीतच सगळं काही ज्ञान भांडार आहे आणि आपल्या भाषा तर दरिद्रीच आहेत, अशा प्रकारची कुठेतरी मानसिकता राहिली, ज्याचा परिणाम आजही आपण पाहतो की इंग्रजी माध्यमाची लोकप्रियता किती आहे आणि देशी भाषांना कशा पद्धतीने आज कुसुमाग्रजाने त्या कवितेत म्हटलं आहे तशा प्रकारची दैन्यावस्था आली आहे. हे आपण पाहतो, याचं मूळ कुठेतरी तिकडे आहे. त्यामुळे तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग जो आहे तो आला नाही. याच्यातच एकूण माणूस आणि मनुष्य जीवनाकडे पाहण्याची जी एतद्देशीय दृष्टी आहे, जी भारतीय दृष्टी आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजे माणसानी भारतीय चिंतनामध्ये कधीही निसर्गाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली नाही. आपण नेहमी निसर्गाबरोबर समन्वय साधण्याची भूमिका घेतली. हे भारतीय संस्कृतीचं मनुष्य जीवनाविषयीचं जे चिंतन आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपण कधी कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर अशी भाषा केली नाही, कॉन्फ्लुअन्स विथ मदर नेचर अशी भाषा केली. हे भारतीय चिंतनातून आलेलं आहे, त्याचा आपल्याला विसर पडला. सस्टेनेबिलिटीची भाषा आज आपण करतो, पण अरे त्या सस्टेनेबिलिटीचा संस्कार तर या मातीतून मिळतोय ना आपल्याला, तो घ्यायला काय हरकत आहे. पण ते भान आपल्याला राहिलं नाही. आणि एकूण मनुष्य जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन, म्हणजे परदेशात कसं आहे की कोणी वर्णन केलं की मॅन इज अ इकॉनॉमिक ॲनिमल, कोणी वर्णन केलं की मॅन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे ॲनिमल हे आहे म्हणजे पाशवी, एका बाजूनी पाशवी संदर्भातून मनुष्य जीवनाच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन, डार्विनचा सिद्धांत वगैरे सगळं ठीक आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की पशु आणि माणूस यांच्यामध्ये काही फरकच नाही आणि माणसाला कधी ना कधी त्याच पातळीवर यावं लागतं, अशा प्रकारचं जे सूचन या विशेषणांमधून होतं त्याचा देखील कुठे ना कुठे पगडा राहिला असावा असं वाटण्याजोगी खूप उदाहरणं आहेत. आणि हे सगळं असताना आपल्याविषयी आपण काय जाणतो हे तर महत्त्वाचं आहेच, पण आपल्याविषयी विदेशातले खूप मान्यवर तज्ज्ञ हे भारतीय संस्कृतीकडे कसं पाहतात. कारण बरेचदा असं असतं ना की तिकडे काही चांगलं झालं आपल्याबद्दल की मग आपल्यालाही वाटतं खरंच की आपल्याकडे चांगलं आहे ना. जसं आता योगाचं वर्णन मागे एकदा मी इथल्याच एका भाषणामध्ये सांगितलं होतं. थोडा हा डिस्क्लेमर मला सांगायला हवा की एकदा मी इथे काही महिन्यांपूर्वी भारतीय सौम्य संपदेबद्दल बोललो होतो आणि सौम्य संपदेचा गाभाच ज्ञानसंपदा आहे, त्यामुळे थोडीशी पुनरुक्ती होईल तर आपण मला क्षमा कराल, कारण काही संदर्भ खरोखरच एक प्रकारे ओव्हरलॅप होणारे आहेत. तर मी सांगत होतो ते असं की परकीय चिंतकांनी, परकीय तत्त्वज्ञांनी, परकीय विद्वानांनी भारतीय संस्कृतीबद्दल जे बोललं आहे, ज्या पद्धतीचं तिचं मर्म जाणलेलं आहे, त्यातली काही उदाहरणं वानगीपुरती मी आपल्यापुढे देतो. विल ड्युरंट हे एक अमेरिकन चिंतक, लेखक, हे त्यांनी म्हटलं आहे बरं का. आता कसं आहे की राजकीय दृष्ट्या सगळे विचार करतात, तर ते मग पंतप्रधानांनी म्हटलं की मदर ऑफ डेमोक्रेसी, तर त्याची देखील ते थट्टा करतात. पण विल ड्युरंट ते बोलत नाहीत. विल ड्युरंट काय म्हणतो, इंडिया वॉज मदरलँड ऑफ आवर रेस, संस्कृत इज मदर ऑफ युरोप्स लँग्वेजेस. आपल्याकडे इंडो युरोपियन लँग्वेजेस असा एक समूह आहे, भाषाशास्त्र त्यांना माहिती आहे. त्यामुळे संस्कृत इज द मदर ऑफ युरोप्स लँग्वेजेस. शी वॉज द मदर ऑफ आवर फिलॉसॉफी, मदर थ्रू द अरब्स ऑफ मच ऑफ आवर मॅथमॅटिक्स, मदर थ्रू द बुद्धा ऑफ द आयडियल्स embodied in Christianity, mother through the village community of self-government and democracy. विल ड्युरंट. त्यामुळे आणि केवळ विल ड्युरंट हे एकटे नाही आहेत, असे अनेक चिंतक आहेत, तत्त्वज्ञ आहेत, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा त्यांच्या पद्धतीने अभ्यास केला, गौरव केला. आर्नोल्ड जोसेफ नावाचे ब्रिटिश इतिहासतज्ञ आहेत. त्यांनी म्हटलं की इट इज ऑलरेडी बिकमिंग क्लिअर that a chapter which had a western beginning will have to have an Indian ending. त्यांना कळलं आहे, it is not to end in self-destruction of the human race at this supremely dangerous moment in human history,
the only way of salvation is the ancient Indian way. British historians सांगतात. Here we have the attitude and spirit that can make it possible for the human race to grow together in a single family. Vasudhaiva Kutumbakam. त्यांनी जाणलंय. ऑर्थर लिव्हलिन बाशम, बाशमचं नाव बऱ्याच अभ्यासकांना माहिती असेल, त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. भारतविद्या तज्ज्ञ एंडॉलॉजिस्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. ते म्हणतात, एन्शंट इंडियन थिअरीज लॅक्ड अन एम्पिरिकल बेस बट they were brilliant imaginative explanation of the physical structure of world and in large measure agreed with the discoveries of modern physics. जे आज आधुनिक पदार्थविज्ञान शास्त्र आहे त्यातल्या अनेक गूढ गोष्टींची उकल भारतीय तत्त्वज्ञानात आहे असं बाशमने म्हटलं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन, when I read the Bhagavad Gita and reflect about how God created this universe, everything else seems so superfluous. किती अर्थगर्भ आहे. आणि मी एकामागून एक उदाहरणं सांगू शकतो आपल्याला, पण मला असं वाटतं त्याची काही गरज नाही. म्हणजे परकीय जे काही चिंतक होते, लेखक होते, तत्त्वज्ञ होते, विद्वान होते, त्या सगळ्यांनी भारतीय संस्कृतीचं मर्म जाणलं, त्याची एक प्रकारे भलामण केली, त्याचा गौरव केला. पण भारतात तो गौरव व्हायला 2020 साल उजाडावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण ज्या भारतीय पारंपरिक ज्ञान विषयाची चर्चा करतो आहोत, त्या ज्ञान परंपरेचा विषय आज आपल्यासमोर आहे. हे काही केवळ आपल्याकडेच होतं आहे असं नाही. असे अनेक, ज्याला आपण सिव्हिलायझेशनल कंट्रीज म्हणतो, अशा संस्कृतीवर आधारित अशा देशांची एक मालिका आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आफ्रिकेतले देश आहेत. आफ्रिकेने काय केलं आहे? आफ्रिकन इंडियन नॉलेज सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणंच आहे, साऊथ आफ्रिका सरकारचं आणि इतर अनेक सरकारांचं, की आधुनिक शास्त्रांशी आमच्या पारंपरिक शास्त्रांची जोड घालून दिली पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी म्हटलं होतं की भारतीय दृष्टी, स्वदेशी दृष्टी याचा अर्थ असा आहे की जे स्वदेशात निर्माण झालेलं आहे ते आपण युगानुकूल पद्धतीने स्वीकारलं पाहिजे, आणि जे परदेशातून येतं आहे त्याला आपण स्वदेशानुकूल करून घेतलं पाहिजे. आपण कधी आपली दारं बंद केली नाही. हे देशी, हे परदेशी असा तसा भेद केला नाही. मग त्यामुळे असं झालं की देशी बाजूला राहिलं, परदेशाचाच दबदबा आपल्यावर जास्त झाला, परदेशी लोकांचा सुद्धा, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांची जी परंपरा होती ती मौखिक परंपरा होती, ओरल ट्रॅडिशन होती. आफ्रिकेतमध्ये सुद्धा जी काही सांस्कृतिक परंपरा होती तिला देखील एक सामुदायिक अधिष्ठान होतं, कम्युनिटी बेस होता. लॅटिन अमेरिकेमध्ये, ज्याला दक्षिण अमेरिका म्हणून म्हणतो, तिथेही इंडिजिनस नॉलेज सिस्टमचा विचार तिथेही झाला आहे. पनामामध्ये, पेरूमध्ये, ब्राझीलमध्ये, याही देशांमधनं याही प्रकारचं चिंतन सुरू झालेलं आहे. आणि तिथे देखील याच पद्धतीने विचार केला जातो, ज्याच्यामध्ये इंटर कल्चरल एज्युकेशन आणि एथनोबॉटनी, मी प्रथमच हे ऐकलं की असं पण एक काहीतरी ज्ञानाचं एक दालन असतं, ज्याला त्यांनी नाव दिलं एथनोबॉटनी. म्हणजे त्यांच्या वंशशास्त्राशी संबंधित वनस्पतीशास्त्राशी मी उलगड करतो, बहुधा त्या पद्धतीने करतात. चीनमध्ये आपल्याला माहिती आहे की पारंपरिक चिनी उपचारशास्त्र जे आहे, मेडिसिनल सायन्सेस जे आहेत, त्याचाही खूप बोलबाला आहे. तिबेटन मेडिसिन आहे, आपण जाणतो. त्यामुळे हे सगळ्या जगामध्ये या पद्धतीने विचार झालेलाच आहे. आपल्याकडे तो व्हायला दुर्दैवाने उशीर झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तो विचार आपण का केला पाहिजे याकडे मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो. याचं कारण असं की भारतीय ज्ञानसंपदा किंवा भारतीय ज्ञान परंपरा, तिला एक अतिशय उदात्त असं मानव कल्याणाच्या विचाराचं अधिष्ठान आहे. आणि ते मानव कल्याणाच्या विचाराचं जे अधिष्ठान आहे त्याचे आयाम हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर या ना त्या उपक्रमातून, या ना त्या ग्रंथातून, या ना त्या प्रथा परंपरांमधून समोर आलेलेच आहेत. आपल्याला ते समजलं पाहिजे. मग इथे आपण आयामची एक छोटी चित्रफीत बघितली. त्यात एक शब्द होता की भारतीय संस्कृतीविषयी प्रेम पाहिजेच, यात काही शंका नाही.
आणि प्रेमात पडावं अशीच ती संस्कृती आहे. तिचं रंगीबेरंगी स्वरूप जे आहे, तिचा जो मोहक असा डौल आहे, त्या सगळ्याचं आपल्याला प्रेम वाटतंच. पण कदाचित विनम्रतेने मी सुचवू इच्छितो की प्रेमापेक्षाही जाण जास्त आवश्यक आहे. आज जाण कमी आणि प्रेम अधिक आहे, आणि त्यामुळे त्या संस्कृतीचे रखवालदार बनून, त्या संस्कृतीचे अधिवक्ते बनून, वकील बनून जगाच्या रंगमंचावर, जगाच्या व्यासपीठावर आपण आपल्या संस्कृतीची पताका जेवढी उंच धरली पाहिजे तेवढी धरण्याचा संकोच आपल्याला वाटतो. कारण आपल्यालाच माहीत नाही की तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असे. आणि ते जाणून घेण्याकरता त्याची जी एक प्रकारे शाश्वतता आहे, ही जी काही मूल्य आहेत भारतीय संस्कृतीची, आणि ती भारतीय ज्ञान परंपरेचीही तीच मूल्य आहेत. कारण आपल्याकडे सांस्कृतिक विचारामध्ये गीतेने सांगितलेला जो त्रिवेणी संगम आहे की त्यात ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे आणि कर्ममार्ग पण आहे. म्हणजे ज्ञानाची उपेक्षा नाही, भक्ती आणि भाव जीवन जे आहे त्याचाही सन्मान आहे, आणि शेवटी तुम्हाला कर्म चुकलेलं नाही, तुम्ही कर्मयोगी बनलं पाहिजे, हा देखील संदेश आहे. त्यामुळे या प्रकारची दृष्टी हे देखील मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीचं एक अत्यंत असाधारण असं वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही संस्कृतीत मी हा त्रिवेणी संगम बघत नाही. भारतीय संस्कृती परिवार केंद्रित आहे. आज आपण पाहतो व्यक्तिगतता, व्यक्ती जीवन, एक प्रकारे व्यक्ती केंद्रितता याचा खूप बोलबाला होताना आपल्याला दिसतो. पण भारतीय संस्कृतीने व्यक्ती आणि समष्टी यांच्या नात्याचं एक निरूपण केलेलं आहे, एक परिमाण सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा दीनदयाळ उपाध्यायांच्या एकात्म मानवदर्शनाचा उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक व्यक्तीचं समाजासाठी असलेलं नातं हे एका शरीराच्या एका अवयवाचं पूर्ण शरीराशी असलेलं जे नातं आहे त्यासारखं ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय नातं आहे, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून माणसाचा वेगळा विचार, समाजाचा वेगळा विचार अशी दृष्टी आपल्याकडे नाही. आपण समाजाचा विचार करताना माणूस केंद्रस्थानी ठेवतो आणि माणसाचा विचार करताना सामाजिक संदर्भांचं विस्मरण होऊ देत नाही. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून व्यक्ती आणि समष्टी, व्यक्ती आणि समाज. निसर्गाविषयी मी मग बोललोच की निसर्गाविषयीची कृतज्ञता हा आपला स्थायी भाव आहे. आपण तो विसरलो ही गोष्ट वेगळी. आपल्या जीवनशैलीत तो जेवढा एक प्रकारे अभिव्यक्त व्हायला हवा, त्याचं प्रत्यंतर यायला हवं, ते येत नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. पण मूळ चिंतन काय सांगतं तर ते निसर्गाविषयी कृतज्ञ भाव ठेवण्याचं सांगतं. हे देखील आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्या आध्यात्मिक परंपरांमध्ये एक लोकतांत्रिकता आहे. मी तर म्हणतो की हे आध्यात्मिक लोकतंत्र आहे. आपण कधी एका विशिष्ट मार्गानेच जा, अन्य मार्ग इनव्हॅलिड म्हणजे अशुद्ध किंवा अग्राह्य आहेत असं कधीच मानलं नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती ही आमच्या लोकतांत्रिक दृष्टीची कोनशिला आहे. हा पायाचा दगड आहे. आणि त्यामुळे आम्ही कोणी कधी, आपण तर हेच म्हणतो ना की प्रत्येक माणसात काय, प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक वस्तूत सुद्धा कुठेतरी एक डिव्हिनिटी आहे, कुठेतरी एक देवत्व आहे. म्हणून तर आपण आपल्या अवजारांची पूजा करतो दसऱ्याच्या दिवशी. कृतज्ञता भाव आहे. आणि म्हणून ही जी एक सर्वसमावेशकता आहे. बरेचदा एका मुद्द्यावर आपल्याला असं वाटतं आणि एका अपराधबोधाने आपण अकारणच ग्रासले जातो. पुन्हा मूळ चिंतनात अडचण नाही आहे, व्यवहारात खूप अडचणी आल्या आहेत, ते मान्य केलं पाहिजे. चिंतनाच्या प्रगल्भतेमुळे व्यवहारातली संकीर्णता झाकून जात नाही. कारण उलट त्यातली दांभिकता समोर येते की तुमचा विचार तर असं सांगतो पण व्यवहार तर तुमचा असा आहे. अशी जी अनेक क्षेत्र आहेत सामाजिक संदर्भात, त्यात महिला हा देखील एक विषय आहे. पण भारतीय चिंतन काय सांगतं? अर्धनारी नटेश्वराचं जे प्रतिमान आपल्याकडे जे आहे, जो एक सिम्बॉलिझम आहे त्याच्यामध्ये, त्यात हे आपण मान्य केलेलं आहे की प्रत्येक पुरुषामध्ये एक नारी तत्व आहे आणि प्रत्येक महिलेमध्ये एक पुरुष तत्व आहे. मग एका माणसामध्ये रिगार्डलेस ऑफ हिज ऑर हर बायोलॉजिकल जेंडर जर स्त्री तत्व आणि पुरुष तत्व हे दोन्ही तत्व नांदत असतील तर श्रेष्ठ कोण हा विचारच मुदलात अनावश्यक ठरतो, बादच होतो. स्त्री पुरुष समानतेचा हा पायाभूत दृष्टिकोन असला पाहिजे. आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं तर. पण तसं न बघितल्यामुळे काय झालं? अनेक विकृती निर्माण झाल्या. आपल्याबद्दलच्या धारणा अतिशय चुकीच्या बनल्या.
एक श्रीलंकन समाजशास्त्रज्ञ आहेत सुशांत गुणतिलके म्हणून. त्यांनी आपल्या एका प्रबंधामध्ये याचा उल्लेख करून सांगितलं की केवळ भारत नाही तर दक्षिण आशियातल्या या सांस्कृतिक जीवनाबद्दल, सामाजिक संदर्भांबद्दल पश्चिमेमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये किती विकृत चित्रण केलं जातं. कॅलिफोर्नियाच्या एका विद्यापीठातल्या सेमिनारचा विषय होता ब्राईड बर्निंग अँड सन प्रेफरन्स ट्रॅडिशन्स इन इंडिया. या टप्प्यापर्यंत आपण आपल्याबद्दलचं परसेप्शन, जागतिक दृष्टी येऊन पोचली. आणि त्यामुळे हे खूप आपल्याकडे काही ना काही अशा प्रकारचं आहे की जे शाश्वत आहे. आपण आपल्या संस्कृतीचं वर्णन करतो नित्य नूतन चिरपुरातन. हे नूतनत्व त्याच्यामध्ये जोडणं ही आपली जबाबदारी आहे आणि पुरातनत्वाचा सांभाळ करणं हा देखील आपल्या दायित्वाचा, जबाबदारीचा एक भाग आहे. कदाचित यामुळेच असेल पण आपल्याकडे महात्मा गांधींनी ज्याचं वर्णन केलं ट्रस्टीशिप, ही विश्वस्त संकल्पना आली की तुम्ही आमच्या जीवनाकडे देखील याच दृष्टीने बघितलं पाहिजे की जो काही जीवनकाळ मला मिळालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या समाजाचं जे संचित आहे, निसर्गाने निर्माण केलेलं जे संचित आहे, मी निर्माण केलेलं जे काही आहे, या सगळ्याचा मी उपभोक्ता नाही आहे तर मी केवळ विश्वस्त आहे. आणि ते शक्य असेल तर त्यात अधिक गुणवत्तेची भर टाकून, व्हॅल्यू ॲडिशन करून, मूल्यवर्धन करून मला नव्या पिढीला सुपूर्द करायचं आहे. ही आपली भावना. इतका उदात्त विचार अन्य कुठल्याही संस्कृतीमध्ये नाही. आणि त्यामुळे हे जे वैचारिक पायाभूत असं तत्त्वज्ञान आहे आपल्या संस्कृतीचं, ज्याच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम पण आहे, मग उल्लेख झाला त्याचा. कुणी मला नाही वाटत जगामध्ये अशा प्रकारची मांडणी केली. आपण आता G20मध्ये वसुधैव कुटुंबकमच्या अनुषंगाने वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर असं बोधवाक्य निवडलं होतं. हिंदी, मराठी, संस्कृतमध्ये त्याला आपण वसुधैव कुटुंबकम असं म्हटलं. चीनने त्याचा विरोध केला, पण बाकी सगळे देश आपल्या बाजूने उभे ठाकले आणि त्यांनी चीनला सांगितलं की याच्यात काय चूक आहे. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. आपलं सगळ्यांचं भवितव्य एकच आहे. जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर ते भवितव्य तसंच कठीण होणार आहे. आणि म्हणून हा सगळा विचार वसुधैव कुटुंबकमचा, आणि तो कुटुंबकम आहे, वसुधैव समाजम नाही आहे, वसुधैव गृहम नाही आहे. याचं कारण कुटुंबामध्ये एक नातेसंबंधांची वीण आहे जी भारतीय संस्कृतीला अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये सामूहिकतेचा संस्कार आहे आणि व्यक्तिगततेची बूज राखण्याची देखील एक भूमिका आहे. हे मला असं वाटतं की मर्म आहे. आणि दुर्दैवाने हे मर्म न समजल्यामुळे आपण तिकडून येणारं सगळं इतकं आंधळेपणाने स्वीकारलं. परवा मी कान्हाच्या अभयारण्यात गेलो होतो, तर तिथे एका वनरक्षकांनी सगळं दाखवता माझ्याशी एक चर्चा केली. मला आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला की एक वनरक्षक अशी चर्चा करू शकतो. तो म्हटला, साहेब हे इंग्रजीचं आपण का स्वीकारतो? म्हटलं म्हणजे मला नाही कळलं. तो म्हटला, वाईल्ड ॲनिमल कशाला म्हणतो? बरोबर आहे, सगळे ॲनिमल वाईल्ड असतात का? पण ते वाईल्ड शब्द तिकडनं आला, आपण तसाच घेतला. सगळे आपण नाही जंगली जनावरं म्हणतो, आपण वन्य पशु म्हणतो. पण तिकडनं आलं वाईल्ड, म्हणजे त्याच्यात एक जजमेंट आहे पहिल्यांदाच की यू आर वाईल्ड. कशासाठी? तिकडे म्हणतात टाईम इज मनी. आपली धारणा टाईम इज मोर दॅन मनी अशी आहे. आपण वेळेची, काल नावाच्या संकल्पनेची तुलना कधी पैशाबरोबर केलेली नाही. ना हरबडा ना हरिबडा, समय बडा बलवान, हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तिकडच्या धारणा, मी एकांना विचारलं, आमचे ठाण्याचे डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ते संस्कृतीचं खूप अध्ययन करतात, अभ्यास करणारे आहेत, इतिहासतज्ञ आहेत. म्हटलं का हो हाय म्हणतात हल्ली सगळेजण, कोणी भेटले की ओ हाय. पण ठीक आहे, म्हणजे त्यात काही गैर काही नाही. तर म्हटलं मग हाय म्हणावं का नमस्ते म्हणावं? तर ते म्हणले हाय म्हणा, फाय म्हणा, काय म्हणा, त्यांनी काहीच फरक पडत नाही, कारण त्या हायला काही अर्थच नाही आहे. नमस्तेला अर्थ आहे. नमस्तेला एक अर्थ आहे. हाय हे काही म्हणू शकता तुम्ही हायच्या जागी. आता हे जर अर्थपूर्णता आपल्या या सगळ्या एक प्रकारे एकमेकाला
संबोधण्याच्या क्रियांमध्ये आहेत, त्या औपचारिकतांमध्ये आहेत, तर त्याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? याचा अर्थ हाय म्हणणारा एकदम संस्कृतीद्रोही आहे असं मी म्हणत नाही, म्हणा हाय, काय बिघडत नाही, परंतु हे मर्म आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नमस्ते म्हणणारा फारच पारंपरिक आणि घड्याळाचे काटे उलटे वगैरे फिरवणारा आहे आणि प्रतिगामी आहे असं कमीत कमी मानू नका. आणि हाय म्हणणारा फार पुरोगामी आहे अशा भ्रमात तरी कमीत कमी नक्की राहू नका. एवढं जरी केलं आपण तरी मला असं वाटतं की या सगळ्या विषयाची बूज राखली जाईल. आता मी येतो आपल्या ज्ञानरचनेकडे, ज्याच्यामध्ये जसा उल्लेख झाला की इथून पुढच्या सगळ्या व्याख्यानांमध्ये आपल्याला हेच सगळे विषय ऐकायचे आहेत. त्यामुळे मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही, परंतु त्याची रूपरेषा काय आहे तेवढ्यापुरतं आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. कारण संयोजकांनी मला सांगितलं आहे त्याप्रमाणे जूनमध्ये वेद या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर श्रीमती गौरी माहुलीकर या आपल्यासमोर बोलणार आहेत. जुलैमध्ये उपनिषदांविषयी पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे डॉक्टर श्रीनंद बापट यांचं व्याख्यान होणार आहे. ऑगस्टमध्ये दर्शन आणि सप्टेंबरमध्ये पुराण या दोन्ही विषयांवरती श्रीयुत प्रणव गोखले हे अभ्यासक आपल्याशी बोलणार आहेत. निलेश ओक ज्यांना आपण सगळेजण जाणतो ते ऑक्टोबर महिन्यामध्ये इतिहास, रामायण, महाभारत यांच्याविषयी बोलणार आहेत. आणि शेवटी नोव्हेंबरमध्ये सिंहस्थ कुंभ पर्वाविषयी वेदशास्त्र संपन्न शांताराम शास्त्री भानोसे हे आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. त्यामुळे हे सगळं तपशिलामध्ये आपल्याला कळणार आहेच, पण त्याची एक रूपरेखा आपल्यासमोर मांडण्याच्या दृष्टीने मी एक प्रकारची सूची आपल्यासमोर फक्त मांडतो आहे. म्हणजे त्यातनं या ज्ञानविश्वाची व्यापकता, त्याचा परीघ आपल्या लक्षात यावा एवढाच त्याचा दृष्टिकोन आहे. कारण यातला मी काही जाणकार नक्कीच नाही आणि मी जाणत नाही एवढं मी जाणतो, त्यामुळे मी आपल्याला केवळ तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतो आहे. आता आपल्या ज्ञानपरंपरेमध्ये ज्ञानेंद्रिय आहेत आणि ते आपण सगळेजण जाणतो, ज्याच्यामध्ये त्वचा आहे, श्रोत्र म्हणजे आपला कान, त्वक म्हणजे त्वचा, चक्षु म्हणजे आपले डोळे, जिव्हा म्हणजे आपली जीभ आणि नासिका म्हणजे आपलं घ्राणेंद्रिय नाक. त्याच्याबरोबरीने 5 कर्मेंद्रिय आहेत. संतुलन आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानयोग, कर्मयोग. तो काय आहे? वाक हे कर्मेंद्रिय आहे, म्हणजे आपली बोलण्याची क्षमता, स्पीच. हस्त म्हणजे आपलं काही ना काही काम करण्याची रचना, शारीरिक रचना. पाद म्हणजे आपले पावलं, पाय. उपस्थ म्हणजे आपली लैंगिक रचना आणि पायू म्हणजे आपली विष्ठा किंवा मलमूत्र विसर्जनाची रचना. या 5 कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या मध्ये एक प्रकारे ती 5 नाही आहेत पण 4 आहेत. मी त्यांना, मला मराठी प्रतिशब्द सापडला नाही, ॲबिलिटीज असं वर्णन काही ठिकाणी केलेलं मी वाचलं, पण त्याचा नुसता क्षमतेशी संबंध जोडणं मला असं वाटतं की चुकीचं होईल. मी त्याला भावकेंद्र असं म्हणतो. त्याच्यामध्ये चित्त, बुद्धी, अहंकार आणि मानस या 4 गोष्टींचा समावेश अभ्यासकांनी केलेला आहे. हे तिन्ही मिळून मनुष्य जीवन बनतं. माणसाला बदलायचं असेल तर त्याच्या ज्ञानेंद्रियांवरतीच योग्य संस्कार, त्याच्या कर्मेंद्रियांचा योग्य उपयोग आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची जी भावकेंद्र आहेत त्याची योग्य मशागत, निपज, मनबुद्धीची मशागत म्हणतो तशा प्रकारची हे होणं आवश्यक आहे. तर माणूस बदलू शकतो असं आपल्या प्राचीन ऋषीमुनींचं मत आहे. आता ज्यावेळी आपण धर्माची चिकित्सा करतो, आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही, मला असं वाटतं की हे आता आपण इतके वेळा ऐकलेलं आहे की इतकी प्रारंभिक चूक आपल्याकडनं होणार नाही. पण धर्माची जी वेगवेगळी दालनं आहेत त्यात योग आहे, वैशेषिक आहे, न्याय आहे, सांख्य आहे, मीमांसा आहे, वेदांत आहे, बौद्ध आहे, जैन आहे आणि चार्वाक, ज्यांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलं असा नास्तिकतेचा प्रणेता असा चार्वाक देखील. सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आपण. आपलं काही म्हणणं नाही की माय वे इज हायवे, तुझाही वे बरोबर आहे, आमचाही वे बरोबर आहे, अशी समन्वयाची भूमिका आहे.
याच्यामध्ये खूप चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. मी काही 2-4 पुस्तकांचा फक्त उल्लेख करतो. आपण निलेश ओकांना जाणतोच, त्यांनी 14,000 वर्षापूर्वीचं रामायण का त्यापेक्षा जुनं याविषयी चांगलं विवेचन केलं आहे. वेदिक बिग बँग याविषयी शिवपाल यांचं खूप चांगलं पुस्तक आहे, आपल्याला मिळेल. एन्शियंट इंडिक ॲस्ट्रॉनॉमी फॅसिनेटिंग फॅक्ट्स असं राज वेदम यांचं पुस्तक आहे, आपल्याला निश्चित उपलब्ध होऊ शकतं. आणि ओरिजिन ऑफ युनिवर्स व्हॉट वेदात से याविषयी आचार्य अग्निव्रत नैष्ठिक यांचा देखील ग्रंथ आहे, तोही आपण निश्चितपणे जिज्ञासूंनी अभ्यासाकरता बघायला हरकत नाही. आता ही जी आपली सगळी ज्ञानरचना आहे त्याची जी अंग आहेत 6, सगळ्यांना आपल्याला माहितीच आहेत, पण मी केवळ पुनस्मरणासाठी ती मांडतोय आपल्यासमोर. श्रुती, स्मृती, पुराण, पूजेच्या वेळी आपण म्हणतोच नेहमी श्रुती, स्मृती, पुराणोक्त. इतिहास म्हणजे रामायण, महाभारत, महाकाव्य ज्याला आपण म्हणतो तो इतिहास आहे आपला. आगमम आणि सिद्धांतम अशी श्रुतीपासून सुरू होणारी आणि सिद्धांतम म्हणजे काहीतरी मूलभूत वैचारिक मांडणीशी संपणारी अशी ही आपली ज्ञानपरंपरा आहे, जी इतकी शतकं चालत आलेली आहेत. श्रुतीमध्ये मुख्यतः वेदांचा समावेश होतो, हेही आपल्यापैकी अनेकांना माहितीच आहे, ज्याच्यामध्ये ऋग्वेद आहे. ऋग्वेदातला ऋगचा अर्थ आहे प्रशंसा, आणि याच्यामध्ये ईश्वराबद्दलची, चराचरांबद्दलची, जे कोणतं नियंता तत्व आहे सृष्टीचं नियंत्रण करणारं त्याच्याविषयीची एक प्रशंसा आहे, एक प्रकारे प्रार्थना आहे. यजुर्वेद हा पूजेचा वेद आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पूजेच्या अर्चनेच्या प्रक्रिया काय असू शकतात याबद्दलचं सगळं मर्म यजुर्वेदात आहे. सामवेद हा मुख्यतः कलेच्या अनुषंगाने, साम याचा अर्थ गीत, गाणं आणि संगीत आणि अन्य ज्याला आजच्या भाषेत आपण परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो त्याबद्दलची एक पायाभूत भूमिका सामवेदामध्ये आली आहे. आणि अथर्ववेद आहे जो मानसिक आपल्या चित्तशुद्धीसाठी, मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे असं मानलं जातं. आता या प्रत्येक वेदामध्ये आरण्यक, ब्राह्मण, संहिता आणि उपनिषद हे त्याचे पुन्हा 4 भाग आहेत. म्हणजे आपल्याला जरा बंजाळून जायला होईल की याचे हे भाग मग त्याचे ते भाग आहे, म्हणजे किती आतमध्ये जायचं आहे विवरामध्ये असं वाटेल, पण हे आहेच मुळी, म्हणजे हे असंच आहे. हे वरवर जरी गुंतागुंतीचं वाटलं तरी एकदा त्यात आपण शिरलो त्या ज्ञानमार्गामध्ये की ते सुलभीकरणाच्या माध्यमातून आपल्याला समजावून घेता येतं. आणि त्यामुळे आरण्यक, ब्राह्मण, संहिता आणि उपनिषद हे वेदांचे घटक आहेत. त्याच्याबरोबरीने 6 त्याला एक्सटर्नल ब्लॉक्स असं म्हटलं आहे, मी असं म्हणेन की त्याची बाह्यांग आहेत वेदाची. त्यात पहिलं आहे ते शिक्षा म्हणजे उच्चारशास्त्राचं अध्ययन. व्याकरण म्हणजे व्याकरण आपण सगळेजण जाणतो. छंद म्हणजे भाषेचा जो ताल आहे, रिदम, त्याची चर्चा आहे. इटिमॉलॉजी म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र, शब्दांच्या व्युत्पत्तीचं, ज्याला निरुक्त असं म्हटलेलं आहे. ज्योतिष जे ॲस्ट्रॉनॉमीचं विज्ञान आहे. आणि आपल्या ज्या कर्मकांडांचा समावेश आपल्या संस्कृतीमध्ये होतो, रिच्युअल्स, त्यासाठी कल्प हे देखील वेदाचं एक बाह्यांग आहे असं मानलं जातं. आणि त्यामुळे एवढी सगळी ही वेद उपनिषदांची रचना आपल्याकडे आहे, ज्यामध्ये त्याच्यानंतर पुढे म्हणजे श्रुती झाल्यानंतर स्मृती आहेत, बाकी खूप काही आहे. 18 स्मृती, मी नुसती नावं वाचली तरी आपल्याला लक्षात ठेवणं अवघड होईल, एवढा हा विषय गहन आहे आणि सहज आकलनामध्ये येण्यासाठी म्हटलं तर कठीण आहे. पण तरी वाचतो. आत्री स्मृती, विष्णू स्मृती, हरित स्मृती, औसानसी स्मृती, अंगिरस स्मृती, यमस्मृती, अपस्तंभ स्मृती, सामवर्त स्मृती, कात्यायन स्मृती, बृहस्पती स्मृती, प्रसार स्मृती, पाराशर स्मृती, व्यास स्मृती, सांख्य स्मृती, लिखित स्मृती, दक्ष स्मृती, गौतम स्मृती, स्तपत स्मृती आणि शेवटी वासिष्ठ स्मृती. अशा 18 स्मृती आहेत, ज्याचं आकलन करून घेणं, निदान तोंडोळू करून घेणं, हा भारतीय संस्कृतीचा जो परिचय आपल्याला होण्याची आवश्यकता आहे त्याचा हा एक अध्याय आहे असं म्हटलं तरी मला असं वाटतं की त्यात काही चूक होणार नाही.
याच्या बरोबरीने 18 पुराणं आहेत. त्याच्यामध्ये मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, भागवत पुराण जे आपल्याकडे बरेचदा वाचलं पण जातं, भविष्य पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण, अग्निपुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कूर्म पुराण आणि स्कंद पुराण अशी 18 पुराणांची ही मालिका आहे. मी आणखीन पुढे जात नाही कारण हा सगळा विषय खूप गहन आहे आणि मी म्हटलं तसं मी फक्त त्याचं एक परिघाचं दर्शन आपल्याला घडवावं एवढ्याच मर्यादित उद्देशाने ही मांडणी करतो आहे. कारण याच्यात सखोल अशी माहिती आणि आपल्याला नेमकं याच्यापासून काय घ्यायचं आणि त्याचा वर्तमानाशी संबंध कसा जोडायचा याबद्दल पुढचे त्या त्या विषयातले तज्ज्ञ वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण ही व्यापकता आपल्याला समजावी एवढाच माझ्या आत्ताच्या मांडणीचा उद्देश होता. आता हे सगळं सांगताना मला एक सांगितलं पाहिजे की बरेचदा आपल्याकडे अशी मांडणी होते की ज्ञान परंपरा अशी काही आपल्याकडे नव्हतीच. म्हणजे हा भगवद्गीतेसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे, ज्ञान परंपरेचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, पण मानलं असं जातं की इथे काही ज्ञान वगैरे नव्हतं. शिक्षणाची सुरुवातच मुळी 17व्या 18व्या शतकामध्ये झाली. त्याच्या आधी सगळा निरक्षरच समाज होता, यांना काय कळत होतं. आणि अज्ञ लोकांच्या देशामध्ये आम्ही राज्य करायला आलो होतो असं ब्रिटिशांनी आपल्याला सांगितलं आणि आपणही ते मान्य केलं. पण पुरावे काय सांगतात? पुरावे खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला देतात आणि त्यातलं एक आपल्याला कदाचित माहिती असतील, राज्यसभेच्या नियुक्त सदस्य आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन. त्यांनी खूप चांगले ग्रंथ लिहिले आहेत. मुख्यतः परदेशी अभ्यासक जे भारतामध्ये वेगवेगळ्या कालखंडात आले, 12व्या शतकात, 13व्या शतकात, 15व्या, 16व्या, त्यांनी जे जे लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करून त्यांनी 3 खंड लिहिले आहेत. मला आठवत असेल तर 10 Days ऑफ इंडिया या पद्धतीने त्यांनी भारताला बघितलं असं त्या खंडांचं स्वरूप आहे, शीर्षक आहे. मी वानगी दाखल केवळ एकाचा उल्लेख करतो. यांचं नाव आहे डेला वॅले पिएट्रो. हा रोममध्ये 1586 साली जन्माला आलेला एक फिरस्ता आहे. 1614मध्ये तो जगप्रवासाला निघाला. कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आज ज्याला आपण इस्तंबूल म्हणतो तिथून तो एशिया मायनर, इजिप्त, माउंट सिनाई, पॅलेस्टाईन, जेरुसलेम, दमास्कस, बगदाद असं करत करत तो भारतामध्ये आला आणि 1623मध्ये त्यांनी भारतातल्या खंबायत, ज्याला कांबाय असं म्हणतात, अहमदाबाद, गोवा, इक्केरी, मंगलोर आणि कालिकत या ठिकाणी भेट दिली. वर्षभर तो भारतामध्ये होता. आता त्यांनी काय लिहिलं आहे मी बाकी सगळं सोडून देतो. त्यांनी शिक्षणाबद्दल काय लिहिलं आहे भारतातल्या. कोणतं शतक आहे हे? 1623 आणि 24 या काळातलं, म्हणजे 17व्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये. तो भारतातली शिक्षण व्यवस्था आणि भारतातली विद्यालय कशी होती याबद्दल काय लिहितो तर मी सांगतो. हे त्याच्या भाषेत आहे, थोडी लॅटिनिश भाषा आहे जरी तो इटालियन असला तरी. ए व्हिलेज स्कूल लर्निंग बाय रोट हे त्याच्या लेखाचं नाव आहे. आय एंटरटेन्ड मायसेल्फ इन द पोर्च ऑफ द टेम्पल बिहोल्डिंग लिटिल बॉईज लर्निंग ॲरिथमॅटिक आफ्टर अ स्ट्रेंज मॅनर. ते पाढे म्हणत होते आणि म्हणून त्यांनी त्याला स्ट्रेंज मॅनर म्हटलं आहे, विच आय विल हिअर रिलेट. They were 4 and having all taken the same lesson from the master in order to get the same by heart and repeat likewise their former lessons and not forget. One of them singing musically with a certain continued tone which hath the force of making deep impression in the memory. बघा, आपण जे पाढे घोका म्हणतो ना, घोकमपट्टी चुकीची आहे, पण चुकीची याचा अर्थ ती पूर्ण निरर्थक आहे असं नाही, त्याचाही एक संस्कार होतो. त्या तेवढ्या नाही तर सहस्रबुद्धे यांनी घोकमपट्टीची प्रशंसा केली अशी बातमी येते. मी तसं म्हणत नाही आहे, त्या अर्थाने नाही म्हणत आहे, पण त्या सगळ्या परंपरांना काही एक अर्थ होता, त्याची मर्यादा असेल. आधुनिक काळात ती अधिक प्रखरपणे समोर येत असेल, पण त्याच्यामध्ये त्या काळाशी सुसंगत असं काही मूल्य त्याच्यात होतं. दे रिसायटेड पार्ट ऑफ द लेसन्स ॲज फॉर एक्झाम्पल 1 बाय इटसेल्फ मेक्स 1. And whilst he was thus speaking, he writ down the same number, not with any kind of pen, nor the paper, but not to spend paper in vain, with his finger on the ground. ते जमिनीवरच आकृत्या काढून पाढे गिरवत होते. After the first hand writ, while what he sang, all the rest sung and writ down the same thing together.
म्हणजे 1624 मधली ही गोष्ट आहे. पुढे आणखीन वर्णन आहे, मी सगळ्या तपशिलामध्ये जात नाही. सांगण्याचा मुद्दा हा होता की भारताची जी ज्ञानपरंपरा आहे तिचं अर्वाचीन काळामध्ये काही स्वरूपच नव्हतं किंवा ते अंधकार युगच होतं आणि ज्ञानपरंपरेचा इथे पूर्णपणे अस्त झालेला होता, अशी जी मांडणी काही जण करतात. मला असं वाटतं की त्याला छेद देणारे भरपूर पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचे संदर्भ आपण नव्याने समजून घेतले पाहिजेत. आमचे खूप ज्येष्ठ मित्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे तिकडे चिंचवडला एक समरसता गुरुकुलम चालवतात, आपल्याला माहिती असेल. आणि या गुरुकुलांमध्ये कोण आहेत तर विविध ज्यांना आज आपण उपेक्षित समुदाय म्हणतो अशा समुदायाची, मग त्यामध्ये पारधी आहेत, बुरुड आहेत, ओतारी आहेत, सुतार आहेत, पाथरवट नावाचा जो समुदाय आहे त्या समुदायाची लोक आहेत. आणि हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्ञान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना शालेय पाठ्यक्रम तिथे आहेतच, पण त्यांची जी परंपरेनी चालत आलेली, त्यांना परंपरेनी उपलब्ध झालेली कौशल्य आहेत त्या कौशल्यांवरही काम करतात. पाथरवटाचा मुलगा तिथे सुंदर गणपतीची मूर्ती दगडातून बनवताना मी स्वतः बघितलेलं आहे, कारण ते कौशल्य जेनेटिकली त्याच्याकडे आलेलं आहे आणि त्याचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करतो. मला याच अनुषंगाने सांगताना गिरीशजींनी एकदा सांगितलं होतं की हे जे आपण जाती जाती म्हणतो ना, ते खरं म्हणजे ज्ञाती आहे आणि ज्ञाती म्हणजे ज्ञानाच्या उपासकांचा समुदाय. त्यामुळे ते ज्ञानकेंद्रित समाजाचं यापेक्षा आणखीन दुसरं व्यवच्छेद एक लक्षण काय असू शकतं. दुर्दैवाने डाव्या विचाराच्या लोकांनी जाती 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 असं करून त्याच्याबद्दल इतकं विचित्र चित्र रंगवलं. जातीभेद वाईटच आहेत, याबद्दल काही शंका नाही, पण मुळात ती ज्ञाती आहे आणि त्याचा संबंध ज्ञान परंपरेशी आहे याचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे. त्यांनी पुढे मला एक उदाहरण देऊन सांगितलं होतं की आज आपण पाहतो की माडिया, विशेषतः छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश या भागामध्ये एक जनजातीय आदिवासी समुदाय आहे आणि तिकडे तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये माडिगा या नावाने तो ओळखला जातो. आता हे माडिया आणि माडिगा आहेत, हे मातीशी जोडलेले आहेत, त्यांचा संबंध मातीशी आहे आणि त्यामुळे खनिजशास्त्राचं उपजत ज्ञान त्यांना आहे. आज आपण पाहतो आपल्या इकडे काही जण असतात, त्यांना आपण पाणके म्हणतो, ते बरोबर शेतातून जाताना सांगतात की इथे पाणी लागेल, काहीतरी आहे ना. तसेच हे माडिगा आहेत, त्यांना खनिजशास्त्राचं चांगलं ज्ञान आहे आणि माती सावडून सावडून त्यातनं सोनं, चांदी किंवा इतर धातू जे त्यांना कसे मिळतात त्याचं एक कौशल्य त्यांच्याकडे आहे. अशी ही जमात आहे, असा हा समुदाय आहे. आणि आपल्या ज्ञान परंपरेबरोबर आपल्या कला परंपरेशी देखील यांचं एक नातं आहे. याचं कारण या सगळ्या ज्ञातींनी मिळून 6व्या-7व्या शतकामध्ये अजिंठा आणि वेरूळसारख्या वैश्विक वारसा असलेल्या कलाकृती निर्माण केल्या. हे काही केवळ शिल्पकारांचं काम नाही आहे, हे सगळे ज्ञाती समूह त्या ठिकाणी एकत्र होते, त्यांनी मिळून हे सगळं काम केलेलं आहे. त्यांना या सगळ्या कला अस्तित्वात होत्या, त्यांना हे सगळं ज्ञान मिळालेलं होतं. म्हणजे ज्ञानापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं, ते अंधकारातच सोडून दिले गेले होते. असं कसं असेल? तसं असतं तर अजिंठा वेरूळ निर्माणच झालं नसतं. पण ह्याला कॉन्टेस्ट करण्या इतकं धैर्यही आपल्याला लाभलं नाही. याचं कारण आपण इतके एक प्रकारे प्रताडनेनी ग्रासलेले होतो की अरे बापरे, सगळं चुकीचंच होतं. काही गोष्टी चुकीच्या होत्याच, मी त्याचं समर्थन करत नाही, पण या पद्धतीने एक जनरलाइज्ड सार्वत्रिकीकरणाची जी दृष्टी आहे, मला असं वाटतं की चुकीची आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की महात्मा गौतम बुद्धांचा काळ हा इसवी सनापूर्वी 6व्या-7व्या शतकाचा होता आणि अजिंठा वेरूळची निर्मिती ही इसवी सनानंतरच्या 6व्या-7व्या शतकात झाली. म्हणजे जवळजवळ 1200 वर्षाचा कालखंड मध्ये गेलेला आहे. ज्यांनी अजिंठा वेरूळची शिल्प साकारली त्यांनी कोणीही भगवान बुद्धाला बघितलेलं नव्हतं, तरी देखील त्यांची ज्ञानपरंपरा इतकी तल्लख होती, इतकी जिवंत होती, इतकी रसरशीत होती की त्यांनी महात्मा गौतम बुद्ध आणि त्या काळाला अनुलक्षून आणि आपल्या परंपरेशी संबंधित अशा अनेक गोष्टींची चित्र उत्तम अशा प्रकारच्या
तरल शैलीतल्या शिल्पकृतींच्या माध्यमातून आपल्या समोर साकारली. हे ज्ञानपरंपरेचं जिवंत अस्तित्व सांगत नाही तर दुसरं काय सांगतं, एवढं तर आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हा सगळा जो भाग आहे तो मला असं वाटतं की आपल्या आकलनाचा विषय बनणं अतिशय आवश्यक आहे. बरेचदा शिल्पकलेचा विषय निघाला आहे, त्यावरून मला चित्रकलेचा संदर्भ देखील मांडावा असं वाटतो की आपल्याकडे चित्रकारांमध्ये देखील कसा वर्गविग्रह केला जातो. आता वारली समुदायाचे जे आपले बांधव आहेत ते वारली चित्रकला काढतात. गोंडांची म्हणून एक चित्रकला आहे. पण ब्रिटिशांनी काय केलं, ते म्हणले ओ नो 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 दिस इज क्राफ्ट. आणि M.F. हुसेन किंवा तत्सम चित्रकार काढतात, नो नो दॅट इज आर्ट. हा काय प्रकार आहे? पण हा वर्गविग्रह केला गेला, हा एक भेद निर्माण केला. या कृत्रिम भेदरेषा एक प्रकारे चिरस्थायी होतील अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले आणि त्यातनं अभिजन विरुद्ध बहुजन अशा प्रकारचा एक वाद निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला, ज्याची अनेक कटू फळं आज आपण एक प्रकारे भोगतो आहोत, परिणाम त्याचे भोगतो आहोत. वैदिक गणिताच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलता येतील. आपण पाहतो की ॲबॅकससारखं, म्हणजे त्याला मार्केटिंगचं एक स्वरूप त्याच्याशी जोडलं गेल्यामुळे ते खूप लोकप्रिय झालं. पण ॲबॅकसमध्ये जे आहे त्याहीपेक्षा अधिक कदाचित गुणवत्तेच्या पातळीवर वरचढ असं वैदिक गणित आहे. पण त्याच्याकडे वैदिक म्हणून आपण दूर राहिलो. कारण वैदिक म्हणजे सगळं वाईट, म्हणजे सगळं जातीवादी, म्हणजे सगळं उच्चभ्रूंची मातब्बरी निर्माण करणारं, अशा प्रकारचे अपसमज निर्माण केले गेले. हे लोकज्ञान आहे हो, वैदिक ज्ञान हे लोकज्ञान आहे. कोणी सांगितलं की ते केवळ अभिजनांच्या पुरतं मर्यादित होतं? तसं असतं तर इतक्या कलाकृती, इतकी सुंदर मंदिरं, इतकी गोपुरं, इतके वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुशिल्पांचे नमुने आपल्याकडे साकारच होऊ शकले नसते. या मूलभूत सत्याचा आपल्याला विसर पडू देण्याची सगळी रचना झाली, त्यातनं ही गोष्ट निर्माण झाली. आधुनिक विज्ञानाच्या बाबतीत तेच आहे. एकदा पंतप्रधानांनी आपल्याकडे ज्याला आपण आधुनिक सर्जरी विज्ञान म्हणतो तशा प्रकारचं काही ना काही होतं असं विधान केलं. त्यावर त्यांची इतकी निंदा नालस्ती केली गेली. पण वस्तुस्थिती आहे, आयुर्वेदामध्ये हे आहे. आणि आज आयुर्वेदाची मागणी कदाचित भारतापेक्षा परदेशात जास्त आहे. कारण त्यांना माहिती आहे की आज ज्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हटलं जातं, असे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही कारणांमुळे, कारण मुळात रोग होतो तो मनाला होतो मग तो शरीराला होतो असंही मानण्याची एक पद्धत आहे. पण या दोन्हीचा एकात्मिक विचार करण्याची प्रवृत्ती किंवा तशा प्रकारचं अधिष्ठान आयुर्वेदाला आहे. आणि म्हणून आयुर्वेदाची अधिक चर्चा आज परदेशामध्ये होते आहे. आणि कधीकधी तर मला वैषम्य वाटतं, मी एकदा राज्यसभेच्या भाषणात त्याचा उल्लेखही केला की आम्हीच ॲलोपॅथीला म्हणतो ओ नो नो दिस इज मॉडर्न मेडिसिन. हा काय प्रकार आहे? एकदा आपण ॲलोपॅथीशी माझं भांडण नाही, पण ॲलोपॅथीला मॉडर्न मेडिसिन असं जन्मताच बिरुद चिकटवलं की आयुर्वेद नॉन मॉडर्न होतो ना. हे कोणी सांगितलं तुम्हाला? आयुर्वेदातही आधुनिक संदर्भ जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे असं जजमेंटल होऊन एक निष्कर्ष काढून आपल्या ज्ञानपरंपरांचा उपमर्द आपल्याकडून होत नाही ना, मला असं वाटतं की याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. विमानविद्येविषयी तसंच आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल कदाचित, एक डॉक्टर सुरेश भावे नावाचे पुण्याचे डॉक्टर मुळात, पण त्यांना फोटोग्राफीचा आणि विमानविद्येचा अभ्यास करण्याचा एक त्यांचा छंद म्हणून एक ध्यास होता त्यांचा. आणि कालिदासांनी त्याच्या मेघदूतामध्ये ज्या मार्गाचं वर्णन केलं आहे त्या मार्गावरून, म्हणजे अलकापुरी म्हणून जी उत्तर भारतात आहे तिथपासून रामगिरी म्हणजे रामटेक म्हणजे नागपूरच्या भागापर्यंत त्यांनी एका छोट्या विमानातून प्रवास करून सगळी छायाचित्र काढली खालच्या प्रदेशाची, नैसर्गिक जी काही निसर्ग संपदा होती त्याची, आणि ती मेघदूताशी ताडून बघितली. तेव्हा लक्षात आलं की यच्चयावत जे काही वर्णन आहे मेघदूतातलं ते आजच्या परिस्थितीला देखील लागू होईल अशा प्रकारचं आहे. मग आता ही विमानविद्या होती का नव्हती याची चर्चा करावी आपण, पण काहीतरी अशा प्रकारचं शास्त्र इथे विकसित झालं होतं असा निष्कर्ष जर कोणी काढला तर मला असं वाटतं की त्यात काही चूक नाही. पण दुर्दैवाने असं आहे की सगळ्या
पश्चिम केंद्री अशा गोष्टींचा इतका पगडा आपल्या मनावर आहे की त्या पगड्याचं भान देखील आपल्याला राहत नाही. म्हणजे आपण त्याच्यात इतके असे अंतर्बाह्य नाहून निघालेलो आहोत की अरे हे आपलं नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. मी कदाचित मागच्या वेळेच्या माझ्या भाषणामध्ये हा उल्लेख केला असेल की भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कामाच्या अनुषंगाने आम्ही एकदा भारतातल्या काही प्रमुख संगीतकारांना एकत्र केलं होतं आणि एका चर्चेत असा विषय आला की भारतात सार्वजनिक ठिकाणी जे संगीत वाजवलं जातं, म्हणजे आपण उद्वाहनातून म्हणजे लिफ्टमधून जातो तिथे एक संगीत, एक सुरावट येते, विमानाच्या केबिनमध्ये देखील एक सुरावट येते. तर या सुरावटी ज्या आहेत, हे संगीत जे आहे ते भारतीय असलं पाहिजे. तर मग अशी चर्चा झाली, बरेच जण होते त्यात, मंजुषा पाटील होत्या, डागर बंधू होते, बरेच जण होते. तर सगळ्यांनी आपण ठरवलं की आम्ही आमच्या खर्चाने येतो, पण तुम्ही एकदा नागरी हवाई वाहतूक मंत्री त्यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया होते, त्यांची भेट ठरवा, आम्ही येतो, आपण निवेदन देऊ. म्हणून आम्ही ज्योतिरादित्य सिंधियांना संपर्क केला, त्यांना म्हटलं की आम्हाला निवेदन द्यायचं, एवढे संगीतकार येणार आहेत. तर ती नावं बघून ते म्हणले तुम्ही इकडे येऊ नका, मी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कार्यालयात येतो, मी निवेदन स्वीकारतो. आणि आम्ही निवेदन दिलं, तर त्यात काही गैर नव्हतंच. त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आणि 3 दिवसामध्ये त्यांनी, आता हे काही सरकार कायद्याने सक्तीचं करू शकत नाही की तुम्ही भारतीय संगीतच वाजवा, पण एक ॲडवायझरी, एक सल्ला स्वरूपामध्ये एक अनुशंसा, रेकमेंडेशन करू शकते. तसं त्यांनी केलं. ते कधीतरी बुधवारचा दिवस होता तो, ती बातमी आली की असं असं झालं आहे. गुरुवार आणि शुक्रवार टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता अशा दैनिकांनी आमच्यावर टीका करणारे अग्रलेख लिहिले की हे काय भारतीय संगीत म्हणजे किती संकीर्ण विचार आहे, असं कशाला पाहिजे, आपण एका जागतिक वातावरणात आहोत, जगाचं संगीत आपल्याला प्रिय असलं पाहिजे, असं काय मोठं असतं भारतीय संगीतामध्ये. म्हणजे आम्हाला कळेना की आम्ही काय असा अपराध केला की भारतीय संगीताची पालखी उचलली. पण ही परभृत मानसिकता आहे ती ही आहे. आमचे उत्तर प्रदेशचे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत योगेंद्र उपाध्याय, त्यांनी परवा एक विधान केलं की हे जे रेन रेन गो अवे सारख्या ज्या कविता आहेत किंवा जॉनी जॉनी काय आहे ती, हां, तर या कविता आपल्या देशी वाणाच्या नाहीत आणि त्यातनं जी काही मूल्यव्यवस्था एक प्रकारे मांडली जाते ती चुकीची आहे. त्यांच्यावर टाइम्स ऑफ इंडियाने टीका करून अग्रलेख लिहिला की हे काहीतरी विचित्र संकीर्णता आहे, ही हा दकियानुसी प्रवृत्तीचा प्रत्यय आहे. हे कधी सुधारणार मला लक्षात येत नाही. पण ते सुधारायचे असतील तर आपल्याला संपादकांना पत्र लिहावी लागतील, त्यांना सांगावं लागेल की खरे प्रतिगामी तुम्ही आहात आणि स्वदेशीचा आणि या मातीचा सुगंध असलेल्या कलांचा पुरस्कार करणं हा खरा पुरोगामीपणा आहे. कारण भारत आहे म्हणून भारत आहे, म्हणून भारताचं महत्त्व आहे. भारत जर अमेरिकेसारखा किंवा रशियासारखा किंवा जपानसारखा झाला तर भारत राहणारच नाही. आणि तो भारत राहायचा असेल तर भारतामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेची प्रतिष्ठा ही आपण उचलून धरली पाहिजे. हे करत असताना मी एक आणखीन उदाहरण देतो की हे सगळ्या जगामध्ये असं आहे, ज्याला व्हाईट सेंट्रिक मानसिकता म्हणतात ना. युनायटेड नेशन्सनी जगाचे वेगवेगळे नकाशे प्रसिद्ध केले. त्यातला एक नकाशा एकदा मी तिथल्या कार्यालयात गेलो होतो न्यूयॉर्कला, तिथून घेऊन आलो. तो फार उल्लेखनीय नकाशा आहे आणि आपले इथे बसलेले अनेक जिज्ञासू असतील, त्यांनी जरूर नंतर गुगल देवतेला विचारावं. तर जगामध्ये नकाशाशास्त्रामध्ये 2 स्कूल्स किंवा 2 विचारपीठं आहेत. एक मर्केटर्स आणि दुसरं आहे गेल पीटर्स. मर्केटरचं जे स्कूल आहे ते आपली पृथ्वी जशी गोलाकार आहे ना, त्यामुळे तिचा मधला भाग विस्तृत दिसतो, बाकीचा भाग लहान दिसतो, अशा प्रकारची आहे. किंवा उलटंसुद्धा होतं, तुम्ही कुठून पाहता त्याच्यावर अवलंबून आहे. इकडनं बघितलं तर वरचं मोठं दिसतं. आता ते युरोपियन आहेत, मर्केटर हा युरोपियन, म्हणून त्यांनी युरोसेंट्रिक पद्धतीने विचार करून जे नकाशे काढले त्याला एका फ्रेंच भूगोलतज्ञांनी जोडी होती ती, एक गेल आणि एक पीटर्स. तर या गेल पीटर्सने आवाहन दिलं आणि त्यांनी एक नवी नकाशा प्रणाली सुरू केली. त्याला पीटर्स प्रोजेक्शन असं म्हणतात. आपण जरूर बघा जिज्ञासूंनी. पीटरचं म्हणणं असं आहे की मर्केटरची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये इक्वल एरिया, इक्वल ॲक्सिस हे जे नकाशाशास्त्राचं मूळ तत्त्व आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे अनेक विसंगती आपल्यासमोर येत आहेत, विकृती समोर येत आहेत. काय त्यांनी उदाहरणं दिली आहेत
की दक्षिण गोलार्ध हा क्षेत्रफळाच्या हिशोबाने उत्तर गोलार्धापेक्षा मोठा आहे, पण मर्केटर मॅपमध्ये उत्तर गोलार्ध मोठा वाटतो. जे स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, या तिन्ही देशांचं आकारमान आणि क्षेत्रफळ हे भारतापेक्षा कमी आहे, पण मर्केटरच्या पारंपरिक नकाशामध्ये हे तिन्ही देश भारताच्या क्षेत्रफळापेक्षा आकारमानापेक्षा मोठे आहेत असं जाणवत राहतं. आणि म्हणून त्यांनी, आणि हे युनायटेड नेशन्सनी मान्य केलं, यात कुठलंही सॅफरन नाही बरं का, हे त्यांनी म्हटलेलं आहे. तर युनायटेड नेशन्सने असं सांगितलं आहे की हे बरोबर आहे, गेल पीटर्सचा हा एक सिद्धांत, हा एक विचार आहे, तोही लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते नकाशे प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी वापरलेलं वाक्य आहे की मर्केटरचे नकाशे हे व्हाईट सेंट्रिक, श्वेत केंद्रित मानसिकतेतून आलेले आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की शाळांच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये देखील याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, हे आपण सांगितलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही विधी आणि काही निषेध यांचा उल्लेख करतो आणि नंतर माझं प्रतिपादन मी संपवतो. पहिली गोष्ट अशी की पश्चिमेचं सगळंच काही वाईट आहे असं मानण्याचं काही कारण नाही. एकारलेपणा याही बाजूचा चुकीचा आहे, त्याही बाजूचा चुकीचा आहे, आणि त्यामुळे याचा विवेक आपण ठेवला पाहिजे. तो कसा ठेवायचा त्याकडेही मी येईन पुढे. ही सगळी मांडणी करत असताना भाषा विवेक याचा अर्थ असा की स्वभाषेची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे, पण ज्या जागतिक भाषा आज त्यांच्या इतिहासामुळे ज्ञानभाषा बनल्या आहेत इंग्रजीसह, त्यांचा देखील आपण अनादर करण्याची काही आवश्यकता नाही. तर स्वदेशीचं वारं डोक्यात गेल्यानंतर कदाचित अशी धारणा होऊ शकते की इंग्रजी वगैरे म्हणजे फारच विचित्र आहे, तर तशा अर्थाने याकडे बघण्याची काही गरज नाही. हा संस्कार जो आहे ज्ञानमार्गातून येणारा किंवा भारतीय ज्ञानपरंपरेविषयीचा, तो या मातीशी नातं जोडण्यातून फुलवता येईल आपल्याला, त्याशिवाय फुलवता येणार नाही. आणि त्यामुळे शहरातून आपल्या प्राचीन ज्या काही वारसा स्थळांची जी रचना आहे ती वारसा स्थळं बघणं, दाखवणं, त्याची चर्चा करणं, नाशिकमध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या नाशिकची नारोशंकराची घंटा माहिती असणं, सरकारवाडा माहिती असणं, त्र्यंबकेश्वर म्हणजे विच गॉड इट इज असं जर त्याने विचारलं तर त्याला योग्य उत्तर आपल्याला देता येणं, आणि गणपती म्हणजे एलिफंट गॉड नाही आणि मारुती म्हणजे मंकी गॉड नाही हे त्याला सांगणं, मला असं वाटतं की हे आपलं काम आहे. कारण आज मुलं असं शिकण्याची संभावना अधिक जास्त आहे. कधीतरी मला असं वाटतं, आता प्रवीणजी इथे बसले आहेत, की अशा अनेक ठिकाणी खरं म्हणजे अतिशय आकर्षक असे लाईट अँड साऊंड, दृकश्राव्य, काय त्याला शोला काय म्हणू आपण मराठीत, पण उपक्रम तिथे केले पाहिजे. त्या आकर्षक माध्यमातून ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील विचार निश्चितपणाने आपल्याला केला पाहिजे. आजचं सगळं जग हे चांगलं दिसण्याचं जग आहे, त्याच्यामध्ये आपण कमी पडता कामा नाही. चांगले आहोतच आपण, पण चांगलं असणाऱ्यांनी चांगलं दिसण्यासाठी खटपट केली पाहिजे. कारण लोक आज वरलिया रंगाला भुलण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आपण एका अटेन्शन इकॉनॉमीमध्ये जगतो आहोत आणि त्यामुळे किती चटकन आपण लोकांचं लक्ष वेधून घेऊ तेवढं आपलं मर्म लोकांना समजण्याची शक्यता वाढेल. हे सगळं सांगत असताना मला स्पष्ट केलं पाहिजे की जगामध्ये आपल्याकडची, ज्याला आपण देशी म्हणू, हिंदू म्हणू, भारतीय म्हणू, पौर्वात्य म्हणू, अशी एक मूल्यव्यवस्था आहे. त्या मूल्यव्यवस्थेमध्ये निष्ठेला, प्रामाणिकतेला, परिश्रमांना अपरिमित महत्त्व आहे आणि ते योग्यच आहे. निष्ठा ही निर्विवाद महत्त्वाचीच आहे, प्रामाणिकता, परिश्रम हे सगळं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबरीने जागतिक मंचावरती औद्योगिक क्रांतीनंतर एक नवीन मूल्यव्यवस्था जन्माला आलेली आहे. तिलाही जन्माला येऊन आता शतक दीड शतक झालेलं आहे, ज्यामध्ये प्रबंधन कौशल्य म्हणजे व्यवस्थापनशास्त्र, प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण, मॅनेजमेंट व्यवस्थापन आलंच त्याच्यामध्ये, त्यानंतर ज्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना म्हणू, अशा सगळ्या गोष्टींना ज्या एक प्रकारे प्रक्रियेशी संबंधित आहेत त्यांना जास्त महत्त्व आलं आहे. प्रबंधन आहे, रिझल्ट ओरिएंटेशन, प्रॉडक्टिव्हिटी, हे सगळी नवीन मूल्य आहेत जी पश्चिमेने अधिक उचलून धरली. पण आज नव्या काळाशी स्वतःला जोडून घेताना मला असं वाटतं की या दोन्हीचा संगम होण्याची फार आवश्यकता आहे.
तिकडच्या मूल्यांना आपल्या पारंपरिक मूल्यांची जोड दिली पाहिजे. कारण तुम्ही किती प्रामाणिक असा, किती सत्यनिष्ठ असा, किती आपल्या कामामध्ये तळमळीने परिश्रमाने काम करणारे असा, जोपर्यंत तुम्ही उत्पादकतेची, परिणामकारकतेची, प्रबंधनशास्त्राची, सादरीकरणाची बूज राखणार नाही, तोपर्यंत तुमची जगात गणनाच होणार नाही. आणि म्हणून हे आत्मसात करणं हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत न अडकता, छोट्या छोट्या अस्मितांवर मात करून आपण एक भारतीय आहोत याचं भान ठेवून आणि भारतीय अशा सर्वसमावेशी अस्मितेचा स्वीकार करून तिला अधिक बळकट करण्याकरता आपण पुढे गेलं पाहिजे, असं सांगणारी महाभारतातली गोष्ट बहुधा आपल्याला माहितीच आहे. महाभारतातला एक प्रसंग असं सांगतात की कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू असताना पांडवांच्या शिबिरामध्ये एकदा चर्चा होत होती की आज कुठून चढाई करावी, कशा प्रकारची व्यूहनीती अनुसरावी. तर ती चर्चा सुरूच होती, अर्जुन, श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर. तर ती चर्चा सुरू असताना समोरून एक बाण आला आणि कपाळावर लागला युधिष्ठिराच्या, धर्मराजाच्या, आणि भळाभळा रक्त यायला लागला. आता तो युधिष्ठिर, पण तोही विचलित झाला आणि त्या विचलनाच्या मानसिकतेत तो अर्जुनाला म्हणाला की तू मोठे हे गांडीव धनुष्य घेऊन उभा आहेस, उपयोग काय या तुझ्या गांडीव धनुष्याचा, चुलीत घाल, मोडून टाकते. मी तुझा मोठा भ्राता इथे उभा आहे, चर्चा चालली आहे, युद्ध अजून सुरूही झालं नाही आणि कोणीतरी येतो आणि तिकडनं बाण मारतो, माझ्या कपाळाला लागतो, रक्त वाहतं. हे गांडीव काही कामाचं नाही, निरुपयोगी आहे, चुलीत घाल. गंभीर परिस्थिती निर्माण होते, पण चर्चा पुढे चालू राहते. श्रीकृष्ण चर्चा चालू ठेवतात. तेवढ्यात अर्जुन हात वर करून सांगतो की जरा 2 मिनटं थांबा, मला काही बोलायचं आहे. काय झालं म्हणे? तर म्हणले की ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिरा, मला तुझा वध करावा लागेल, कारण माझा असा एक संकल्प होता, माझा पण होता की जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करील त्याचा मी वध करीन. त्यामुळे आजच्या भाषेत म्हणायचं तर आय कॅनॉट हेल्प. तर श्रीकृष्ण म्हणाला, अरे बाबा थंड घे, पाणी वगैरे पी, हा काय प्रकार आहे, आपण तिकडे कौरवांशी लढायला जमलेलो आहोत आणि तू हे काय भाषा करतोस. काय करू म्हणले, माझा पण आहे, मी बोललो आहे असं. तर मग श्रीकृष्ण म्हणतो की असं कर, तू ज्येष्ठ भ्रात्याला उद्देशून काही अपशब्द उच्चार, शिव्या दे. आता त्याचा मगदूर जो असेल त्याप्रमाणे त्यांनी दिल्या आणि प्रसंग सावरला गेला. कारण तो म्हणला की शिवी देणं हे देखील हत्या करण्यासारखंच आहे, त्यामुळे तू अपशब्द उच्चार म्हणजे एक प्रतिकात्मक हत्या झाली युधिष्ठिराची असं मानू आणि आपण चर्चा पुढे चालू ठेवू. तर तो अपशब्द उच्चारतो, चर्चा पुढे चालू राहते. आणखीन एक 10-15 मिनिटांनी पुन्हा अर्जुनाचा हात वर जातो आणि तो सांगतो की क्षमा करा, पण मला आता लक्षात आलं की मलाच आत्महत्या करावी लागेल. तर म्हणजे आता काय झालं? तर म्हणजे माझा दुसरा पण होता की जो धर्मराजाला उद्देशून अपशब्द उच्चारेल त्याचा मी वध करीन. आता मीच अपशब्द उच्चारले, आय कॅनॉट हेल्प, क्षमा करा. तर मग श्रीकृष्ण त्याला मुलाचा संदेश देतो की असं बघ, तुला जर एवढंच वाटत असेल तर तू आत्मस्तुती कर, कारण आत्मस्तुती ही आत्महत्येसारखीच आहे. त्यामुळे समोर महाभारताचं युद्ध आहे, समोर इतक्या वर्षांचा अनुशेष आहे, समोर पश्चिमेचा एवढा मोठा राक्षसी म्हणावा असा पगडा आहे, समोर एक आत्मविस्मृत असा समाज आहे, समोर 75 वर्षाचा किंवा त्याहीपेक्षा अधिक असा अनुशेष आहे, समोर पश्चिमेच्या प्रभावाखाली अंध झालेली अशी एक आपली जीवनदृष्टी आहे. या सगळ्यावर मात करायची असेल तर संकीर्णतेवर मात करणं आणि आपला जो देशी वाण आहे त्या वाणाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करणं हे मला असं वाटतं की आपलं काम आहे. हे करताना अर्थातच चूक होता कामा नये. याचं कारण आपण जे व्रत घेणार आहोत, स्वधर्माचं, स्वदेशीचं, स्वबोधाचं आत्ता उल्लेख झाला, ते साधंसुद्धा नाही आहे. आणि ते व्रत घेऊन आपण हिणकस असं काही करू शकत नाही, ते करायला आपल्याला परवानगी नाही. आपल्याला माहिती आहे की रामायणातलं युद्ध संपल्यानंतर शिवपार्वतींमध्ये एक संवाद झाला की रावणाचं काय करायचं. तर पार्वती म्हणाले की तो इतका शिवभक्त आहे, तेव्हा महादेवा तुम्ही त्याला क्षमा करा. तर महादेवाने सांगितलं की पार्वती 3 प्रकारची पापं असतात. खोटं बोलणं, चोरी करणं हे एक पाप आहे, पण ते पाप आहे. अपहरण करणं हे महापाप आहे.
पण एक अतिपापसुद्धा आहे. आणि रावणाला मी नाही क्षमा करू शकत. तर सीतामाईच्या अपहरणाच्या अनुषंगाने ते महापाप ठरतं. पण महापापाला तर तुम्ही क्षमा करता, मग ह्याला का नाही क्षमा करत? त्यावर महादेवाने उत्तर दिलं की पार्वती, रावणाने सीतेचं नुसतं अपहरण केलं नाही, सीतेचं अपहरण त्यांनी साधूच्या भगव्या वेशामध्ये केलं आणि म्हणून त्याला क्षमा नाही. आपण भारतीय ज्ञान परंपरेची भाषा करतो आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हिणकसपणाला, कुठल्याही प्रकारच्या संकीर्णतेला, कुठल्याही प्रकारच्या एक प्रकारे आपल्या आत्मप्रताडनेला कारणीभूत होईल अशा कोणत्याही गोष्टीला यामध्ये अजिबात स्थान नाही. याची काळजी घेऊन हे शिवधनुष्य आपण उचललं तर माझी अशी खात्री आहे की येणाऱ्या सगळ्या व्याख्यानमालांच्या अनुषंगाने आपल्याला ज्ञानकुंभ त्याच्यात सहभागी होण्याची एक चांगली संधी मिळेल आणि नाशिकमध्ये होत असलेला कुंभ हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल, भरभरून वाहेल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य होईल. आपण मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. धन्यवाद विनयजी. एक प्रश्न घेतले, ते काही प्रश्न असतील कोणाला तर नक्की विचारा. आपण काही मोजके प्रश्न नक्की घेऊ. हॅलो 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 पार्थ. सर काय प्रणाम. नुकत्याच आता डॉक्टर नाडकर्णी, आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं. त्या अनुषंगाने किंवा त्या औचित्याने प्रश्न असा आहे की मानसशास्त्र आणि भारतीयत्व ह्याचे कुठले तरी संग्रहाविषयी आपण काय म्हणू शकाल का? मी मघा ज्याचा उल्लेख केला त्या चित्त आणि मानस अशा दोन संकल्पनाही मांडल्या. आणि भारतीय मानसशास्त्र नावाची एक नवीन शाखा आहे. कॅनडामध्ये राहणारे डॉक्टर परांजपे, बहुधा आनंद परांजपे असंच त्यांचं नाव होतं, दुर्दैवाने ते आता हयात नाही, पण त्यांनी या विषयात मूलभूत अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आपण उपलब्ध अशी जी काही साधनं आहेत त्याचा उपयोग करून जर थोडी माहिती घेतली तर भारतीय मानसशास्त्राची त्यांची मांडणी मला असं वाटतं की आपल्याला निश्चितपणाने समजून घेता येईल. गणिताचे दत्त, बरोबर. किंवा सरकार पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही याची मला खंत आहे. तुम्ही म्हणता पेपरला लिहा, मी पेपरला पण लिहिलं की त्यांना भाषण झालं, ते स्वीकारलं त्याचं काय प्रमुख म्हणून, कोणी छापत नाही ते. आता पॉडकास्ट करा, ते जास्त ऐकतील लोक, पेपर कोणी वाचत. तुम्ही याच्यामध्ये काहीतरी करावं की बा याच्यामध्ये भारतीय सरकारने जे असे तज्ज्ञ आहेत, जसं मी चाळीसगावचा आहे तिथे भास्कराचार्य होऊन गेले, त्यांची माहिती जगात जायला पाहिजे ना. नाही, मी आयामच्या, आता तुम्ही मला व्यासपीठावर बसवलंच आहे, ते मी दोन सूचना करण्याचा मोह मला आवरत नाही आहे, पण तुम्ही खरोखरच एक पॉडकास्ट सिरीज केली पाहिजे. तुमच्याकडे खूप चांगले उत्साही तरुण आहेत जे चांगले आर्टिक्युलेटेड पद्धतीने मांडणी करू शकतात. तर असे आपल्या नाशिक शहरातले असे जे अनेक होऊन गेलेले पूर्वीच्या काळातले तज्ज्ञ आहेत विविध विषयांचे, त्यांची माहिती देणारे चांगले पॉडकास्ट. मला इथं फक्त एवढं सांग, कापरेकरांचं स्मारक आपल्या शाळेत जुलै महिन्यात करत आहे. त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर बनवून झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन जुलै महिन्यात त्यांच्या ह्याच्यात आहे. त्यांची नात ठाण्यावरून येत आहे, त्यामुळे तुम्हाला अपडेट देतो. पण टाळ्या वाजवायला हरकत नाही. सर नमस्ते. इंडियन नॉलेज सिस्टम 2 वर्षापूर्वी भारत सरकारने सांगितलं सगळ्या युनिव्हर्सिटीजला, पण UGCकडे अजूनही त्याचा काही अधिकृत सिलेबस आलेला नाही आहे आणि 25 मार्काचा पेपर हा प्रत्येक विद्यापीठाला सांगितला गेला आहे.
पण अजून त्याचा रीतसर सिलेबसच बनलेला नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा शाळा आणि कॉलेजेस तो विषय शिकवत नाही आहेत. सो त्याच्या संदर्भात काही काम चालू आहे का? काम तर खूप सुरू आहे, पण मी असं सुचवीन की सगळ्या गोष्टी सरकार करू शकणार नाही. सरकारची क्षमताच नाही. म्हणजे कुठल्याही सरकारची, सरकार नावाची जी संस्था आहे ना, त्याच्या क्षमतेच्या खूप मर्यादा आहेत. त्यामुळे त्याची वाट पाहण्याची काही गरज नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आपल्याला आपल्या प्रतिभेने विषयांचं एक स्वरूप विकसित करण्याची परवानगी आहे. त्याच्या काही औपचारिकता आहेत, पण आपण ते स्वरूप निर्माण करून अभ्यासक्रम तयार करून 15 तासिकांचा एक क्रेडिट कोर्स आपण निश्चितपणे करू शकतो. मला असं वाटतं की त्याच्यात फार आडकाठी येणार नाही, आणि आली तर इथे महेश दावक बसले, ते तुमचे प्रश्न सोडवतील. विचारू. नमस्कार सर, इकडे. माझं नाव दीपेंद्र गडकरी. माझा एक प्रश्न असा होता, तुम्ही आता जस्ट मेन्शन केलं की आता ही अटेन्शन इकॉनॉमी आहे. सो आपले इंडियन इंटरेस्ट जपण्याच्या हिशोबाने चायनामध्ये CCP कंट्रोल्स टिकटॉक, CIA कंट्रोल्स मेटा, इंस्टाग्राम, गुगल, हे सगळं, आणि म्हणजे इंडियामध्ये मेटा, गुगल, इंस्टाग्राम हे एक कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट टाकतात इन्फ्लुएन्स करायला बऱ्याचशा गोष्टी, आणि आपल्यावरती आज सायकोलॉजिकल वॉरफेअर पण होतो आहे. सो हाऊ ॲज अ इंडियन गव्हर्नमेंट आपण आपलं एक नेटवर्क असं काही क्रिएट करू शकतो का, किंवा आपली काय स्ट्रॅटेजी आहे? कारण की आज यूथ इन्फ्लुएन्स होत आहेत. मे बी इट्स प्रोपगँडा और मे बी इट्स सम अदर अजेंडा, वी डोंट नो दॅट. सो या गोष्टी हे करायला आपण काय करू? नाही, भारत सरकार तर करतच आहे. आत्ता इथे आपण ज्यांचा सत्कार केला त्या ज्या पद्धतीने जुन्या पोथ्या, जुने दस्तावेज यांचं डिजिटायझेशन करून ते या सूचना सागरात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बेसिक अडचण काय आहे, आणि बहुधा तुम्ही सहमत व्हाल, की आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे जर सूचना सागरामध्ये, म्हणजे जे डिजिटल दुनिया जी आहे त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, अमोक डमोक याविषयी योग्य माहिती नसेल आणि त्याविषयीचं चुकीचं चित्रण आलेलं असेल, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर ते दुरुस्त करायला कॅनडाहून कुणीच येणार नाही, आपल्यालाच करावं लागेल. त्यामुळे योग्य, साधार, वस्तुनिष्ठ अशी माहिती भारतीय ज्ञानपरंपरेच्या विविध घटकांविषयीची ही डिजिटाईज स्वरूपामध्ये आणि विविध भाषांमध्ये, केवळ संस्कृतमध्ये किंवा मराठी हिंदीमध्ये नाही तर इंग्रजीमध्ये, फ्रेंचमध्ये, जर्मनमध्ये अशी उपलब्ध करून देणं हे आपलं काम आहे. आणि सरकार त्याकरता पुरेसं नाही. म्हणजे सरकार करेलच, पण सरकार आहे शेवटी, त्याची एक गती आहे, त्याची एक पद्धती आहे. त्यामुळे त्या आता सरकारने सुरूच केलं. तुम्ही काय नाव आहे त्याचं, ज्ञान भारतम, हे तेच आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता भरपूर चांगलं काम झालेलं आहे, खूप चांगली विद्वान मंडळी त्याच्यामध्ये काम करतातच आहेत. पण हा जो परसेप्शन क्रिएशनचा मुद्दा आहे, आपल्याविषयीच्या धारणा ज्या पद्धतीने निर्माण केल्या जात आहेत त्याला छेद देण्यासाठी आपल्यालाच कंबर कसावी लागेल. आणि बाकी फार काही नाही. आपण आपल्यापुरता जरी असा विचार केला की समजा मी पांडव लेणे याविषयीची योग्य माहिती तिथे टाकीन आणि ती कोणालाही उपलब्ध होईल. मग तुम्ही विकिपीडियाचा उपयोग करा, आणखी कशाचा करा, तुम्ही स्वतःचंच एक पोर्टल जे काय तुम्हाला योग्य वाटेल ते, तर ते होईल. मग ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि बाकी ज्या तंत्रज्ञानात तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे, तर आपण आपल्या परिसराविषयी जरी एवढं करू शकलो, भद्रकाली, त्र्यंबकेश्वर, तरी देखील खूप होईल ना. ठीक आहे, जगाचं नंतर बघू, संबंध भारताचा आपल्याला नाही जमणार, आपलं तर जमेल. तेवढं केलं तरी मला असं वाटतं खूप. नमस्कार, अनंत दांडेकर. आता आपण श्रुती स्मृती वगैरे जे सांगितलं त्यात आज विशेषतः सॅफ्रन परिवाराबद्दल जे मनुस्मृतीबद्दल जे आगपाकड होते, तर त्याच्याबद्दल कदाचित पुढच्या जे काही व्याख्यान होते ते प्रकाश टाकला जाईल, पण आपण थोडक्यात जर काही प्रकाश टाकला तर बरोबर. खूप ज्वालाग्राही विषय आहे, त्यामुळे मी पुढच्या तज्ज्ञांवरच सोडतो. एकच मी सूत्रवाक्याने म्हणेन की कुठलंही चिंतन, कुणाचंही, व्यक्तीचं सुद्धा, हे संपूर्णतः त्याज्य नसतं आणि संपूर्णतः स्वीकार्य नसतं. पुन्हा त्याचे काळाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ लावले जातात, ज्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. आणि त्यामुळे ते इंटरप्रिटेशन सर्वतः बरोबर आहे किंवा सर्वतः चूक आहे अशा सरधोपट निष्कर्षाला जाण्याची काही गरज नाही. काही त्याज्य असेल, काही कदाचित स्वीकार्य असेल सुद्धा.
नमस्कार, मी स्मिता जोशी. सर, आत्ताच आपण म्हणालात की संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत भाषा जर सर्व भाषांची जननी आहे, परदेशात विदेशात सगळीकडे तिला म्हणजे तिला मानल्या गेलेलं आहे, पण आपल्याच भारतामध्ये ती दुर्लक्षित का राहिलेली आहे? संयुक्त संस्कृत आपण करवतो, अनिवार्य का करू शकत नाही? कृपया मला याच्याविषयी मार्गदर्शन हवं आहे. असं हा शिक्षणाच्या प्रशासनाचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी असं का दृष्टिकोन स्वीकारला मला माहिती नाही, परंतु ती पूर्ण मार्काचा एक पर्याय म्हणून उपलब्ध असली पाहिजे, याबद्दल मी तुमच्या मताशी सहमत आहे. खरं आहे, खरं आहे. मी सहमत आहे आणि आपण शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींनी जरूर एकत्र येऊन याविषयी काहीतरी मांडणी केली पाहिजे. हो, बाकीचे माहिती आहे. बरोबर, खरं आहे, खरं आहे. धन्यवाद. विनयजींना ऐकणं ही एक खरं तर पर्वणी असते आणि याचा अनुभव नाशिककर श्रोत्यांनी अनेकदा घेतला आहे. याही वेळा विनयजी तो प्रत्यय आम्हाला दिला. ज्ञानकुंभ ह्या आयाम नाशिक भारतीय ज्ञान संवर्धन सभेचा जो उपक्रम आहे याचं औपचारिक उद्घाटन आपण केलं. आपल्या या मार्गदर्शनामुळे आम्हा सर्व आयामच्या कार्यकर्त्यांना हा विषय पुढे नेण्यासाठी उत्साह आहे, आमचा निर्धारही आहे. मी औपचारिक कार्यक्रमाचे संकेत म्हणून आभार प्रदर्शनासाठी आयाम नाशिकचे कार्यवाह श्री विवेकजी बापट यांना निमंत्रित करतो. आभार प्रदर्शनानंतर संपूर्ण वंदे मातरम सौ धनलक्ष्मी पटवर्धन या म्हणतील, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. नमस्कार. विनयजींनी अत्यंत आपल्या ओघवत्या शैलीमध्ये नेहमीच्याच आपण जाणतोच त्या ओघवत्या शैलीमध्ये अनेक गोष्टी उलगडून दाखवल्यात आणि व्यक्तिगत पातळीवर आपण प्रत्येकजण त्या कुठे आहोत याची आपल्याला प्रत्येकाला जाणीव होते आणि आपण त्याच्यामध्ये कसं आणि कुठे काम करायला पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळलं असेल. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विनयजी तुम्ही उपस्थित राहिलात तुमच्या व्यस्त याच्यातनं. तर आयाम नाशिकतर्फे मी तुमचे संस्थेच्या वतीने आभार मानतो. आमच्या आयामसाठी एक समाधानाची बाब अशी आहे की आपले विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम हे कुंभमेळ्याचं काय त्यांना कामाचं प्रेशर असेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आज पूर्ण वेळ ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आयाम नाशिकच्या वतीने मी त्यांचे अत्यंत आभार मानतो आणि त्यांचा वारंवार आम्हाला मार्गदर्शन लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या नाशिकमधले औद्योगिक क्षेत्रातले अनेक नामवंत आपल्याकडे उपलब्ध आहे, आज उपस्थित आहेत. आपल्या कार्यक्रमाचा आर्थिक मदतीचा भाग देणारे AMT ग्रुपचे निशिकांतजी आहिरे यांचे मी आभार मानतो. औद्योगिक क्षेत्रातले देवेंद्रजी बापट, महेशजी दाबक, त्याच्यानंतर किरणजी चव्हाण हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. शैक्षणिक क्षेत्रातले एस्पॅलेअरचे सचिनजी जोशी, त्याच्यानंतर मविप्रचे ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, KK वाघचे सुनीलजी कुटे सर हे पण आवर्जून उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. संघ परिवारातले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे सुनीलजी साठे आहेत, राजाभाऊ मोगल आहेत, निशिगंधाताई आहेत, यांचे पण मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. आणि सर्वात शेवटी नेहमीच आपण सर्व नाशिककर आयामचा एक
काय म्हणतात त्याला प्रशंसक म्हणून किंवा उपस्थित राहणारा प्रेक्षकवर्ग म्हणून आपण नेहमीच आमच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देता, असाच देत राहा. या निमित्ताने मी तुम्हाला असं सांगेन की आम्ही ह्या उपक्रमाद्वारे अमृतकुंभ उपसायचा हे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचं आज पहिलं बीजभाषण विनयजींच्या निमित्ताने आपण केलं. प्रत्येकाने आपापल्या वाट्याचा थेंब जतन करावा आणि घेऊन जावा आणि प्रत्येकाने पुढे कसं काम करावं हे ज्याचं त्याने ठरवावं. ह्या पुढच्या प्रत्येक सत्राला आपण अशाच प्रतिसादात उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम् वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनादकराले कोटि कोटि भुजैर्धृत खरकरवाले अबला के नामा है तबाले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम् वन्दे मातरम्. तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म तुम्हारे प्रतिमा गणि मंदिरे मंदिरे मातरम् वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणीं कमला कमलदल विहारिणीं वाणी विद्या दायिनीं नमामि त्वां नमामि कमलाम् अमलामतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम्. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणिं भरणिं मा
मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की